4 5 6 7 8 9 10 या पहिल्या 10 मोज संख्या आहेत. मग त्या मला विचारलं काय आहे मोज संख्या पहिल्या 10, मी पण 1 ते 10 सांगणार. दुसरं कोणालाही विचारलं तो पण 1 ते 10 सांगणार. म्हणून पहिल्या 10 मोज संख्यांचा समूह हा संच आहे की नाही? यस मॅम. आहे. आता गावातील आनंदी मुले याचा जर समूह तुम्हाला विचारला तर गावातील आनंदी मुलं एकाला विचारलं की गावातील आनंदी मुलांचा समूह सांग, कोण कोण येणार त्या समूहामध्ये. तर ते सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे मला जो आनंदी वाटतोय तो दुसऱ्याला वाटेलच असं नाही आनंदी आहे. त्याला त्याचं दुःख एखाद्याचं तो वरून आनंदी दाखवतो पण दुसऱ्याला माहित असतं की तो दुःखी आहे. पण दुसरा तो त्याचं नाव त्याच्यात घेणार नाही कारण त्याला माहित आहे त्याचा प्रॉब्लेम काय. आनंदी असणं हा सापेक्ष आहे. प्रत्येक जण वेगवेगळी नावं त्याच्यामध्ये लिहू शकतो. बरोबर आहे? यस मॅम. यस मॅम. गावातील आनंदी मुलांचा समूह हा संच आहे की नाही? नाही. नाही. ठीक आहे. काल मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता. कोण कोण होतं काल? स्क्रीन दिसते ना मी शेअर केलेली? यस मॅम. यस मॅम. तर कालचा होमवर्क मी दिला होता. केला का? हर्षदा होती. केला का हर्षदा? तुला संयुक्त आणि मूळ संख्या ओळखायला सांगितले, लिहायला सांगितलं. यस आता आपल्याला वेगवेगळ्या संख्यांचे, आता हा आपलं पुस्तक आहे. पुस्तकामध्ये पहिलं पान आहे. इथे काय दिलंय बघा, आठवड्याचे 7 वार हे संच आहे का? हा समूह संच आहे का? आठवड्याचे 7 वार संच आहे का? यस मॅम. यस मॅम. एका वर्षाचे महिने हा समूह संच आहे का? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. वर्गातील शूर मुलांचा समूह संच आहे का? यस मॅम. यस मॅम. आहे संच की नाही? वर्गातील शूर मुलांचा समूह संच आहे की नाही? यस मॅम. आहे संच. बघा शूर मुलं सुद्धा एक सापेक्ष आहे. म्हणजे मला जो शूर वाटतो तो दुसऱ्याला पित्रा पण वाटू शकतो. तो झुरळाला घाबरत पण असेल असं आपल्याला दाखवत असेल तो शूर आहे, पण घरी तो झुरळाला पण घाबरत असेल. ओके. त्यामुळे आईला माहित असेल हा पित्र आहे, आई बोलेल हा पित्र आहे, पण तुम्हाला वाटत असेल तो शूर आहे विद्यार्थी. तो पण सापेक्ष शब्द आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार मत बदलू शकतं. म्हणजे मला जो शूर वाटतो तो दुसऱ्या व्यक्तीला वाटेलच असं नाही. शूर मुलं आपण कसे सांगू शकतो? हुशार मुलं, शूर मुलं. कारण श्रीमंत, श्रीमंती, आता आपल्याला श्रीमंत वाटणाऱ्या व्यक्ती त्याच्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीला गरीब वाटणार ना. म्हणजे आपल्याला अंबानी श्रीमंत वाटतो, पण जो सगळ्यात श्रीमंत जगातील जो व्यक्ती आहे एलॉन मस्क, त्याला तो अंबानी गरीब वाटतो कारण त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. ती जी संकल्पना आहे कळते की नाही? म्हणून वर्गातील शूर मुलांचा समूह हा संच आहे का? नाही. नाही. पहिल्या 10 मोज संख्या संच आहे का? यस मॅम. यस मॅम. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले हा संच आहे का? यस. नाही. आहे. आहे का? गड किल्ले, आपल्याकडे किल्ल्यांची नावं आपल्याला कोणालाही विचारलं तर ती ठरलेली आहेत नाव, बदलणार नाही ना ती नावं. जे गड किल्ले शिवाजी महाराजांचे आहेत. आपल्या सूर्यमालेतील ग्रह संच आहे का? यस मॅम. यस मॅम. आहे, कारण ते फिक्स आहे.
आता संच बघा, ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. कोणत्याही संचाला नाव द्यायचंय तर आपण कॅपिटल लेटरने आपण त्या संचाला नाव देतो. कॅपिटल लेटर मध्ये त्याचं नाव आपण दर्शवतो. एबीसी असं संच आहे. बघा आपण ना आधी काय वेगवेगळे संख्यांचे संच बघूया. बघा इथे आहे संख्यांचे संच आपल्याला माहित पाहिजे. नीट लक्ष द्यायचं, हे आपल्याला माहित पाहिजे. संचाचं नाव लिहिताना कॅपिटल लेटर मध्ये लिहिणार ना. आता समजा कोणताही संच तुम्हाला लिहायचा आहे तर असा कॅपिटल लेटरचं नाव द्यायचं त्याचं, आणि संचातले घटक जे आहेत ते महिरपी कंसात लिहून त्याच्यामध्ये दोन घटकांमध्ये आपण एक मध्ये स्वल्पविराम टाकतो, कॉमा टाकतो. जसं पहिल्या 10 मोज संख्या जर विचारलं तर पहिल्या 10 मोज संख्यांमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा संच तो तयार होतो. महिरपी कंस द्यायचा. महिरपी कंस म्हणजे अशा प्रकारचा कंसामध्ये ते संचातील घटक आपण दाखवतो. कळते का? संचातील घटक आपण महिरपी कंसात दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10 पेक्षा लहान समजा एक संच असा आहे तुम्हाला लिहायचा आहे. त्या संचामध्ये 10 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या लिहायच्या आणि त्या संचाला तुम्ही नाव कोणतंही द्या. समजा त्या संचाला मी पी नाव देते, कॅपिटल द्यायचं. आणि याच्यात आता कोणते कोणते घटक मी लिहिणार सांगा. आता आपण ओळखायचंय 10 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या. तुम्हाला माहित आहेत का समनैसर्गिक संख्या कोणते? समसंख्या, नैसर्गिक संख्या माहित आहेत? बरं, त्याआधी आपण आहे ना संख्यांचे वेगवेगळे संच बघूया, मग आपल्याला कळेल. संख्यांचे संच हे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. संख्यांचे संच महत्वाचे संख्या संच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. महत्वाचे संख्या संचामध्ये ऐकताय ना सगळेजण? संख्या संच आपल्याला बघायचे. महत्वाचे संख्या संच. तर संख्या संच म्हणजे काय? तर संख्यांचे संच, कलेक्शन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या असणार आहेत, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिला आणि सगळ्यात लहान जो संच आहे संख्यांचा, ज्याच्यामध्ये संख्या असणार आहेत फक्त नंबर्स, संख्यांचा संच जो सगळ्यात लहान आहे तो आहे नैसर्गिक संख्यांचा संच. कोणता? आणि आपण तो एन या अक्षराने दर्शवतो. नैसर्गिक संख्यांचा संच जो आहे तो एन या अक्षराने आपण, कारण मराठी इंग्लिश मध्ये त्यांना नॅचरल नंबर्स असं म्हणतात, म्हणून एन असं आपण त्या संचाला डिनोट करतो. या एन या चिन्हाने आपण तो दर्शवतो. काय म्हणतात याला आपण? नैसर्गिक संख्या. काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. काय म्हणायचं? नैसर्गिक. कोणत्या अक्षराने दर्शवतो नैसर्गिक संख्यांचा संच? एन. एन या अक्षराने. आता याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात बरं? तर याच्यामध्ये ज्या संख्या येतात त्या 1 पासून सुरू होतात. 1 म्हणजे सर्व ज्या मोज संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 100 1000 10,000 1,00,000 पुढे सगळ्या अनंत संख्या आहेत. पुढे हा अनंत असंख्य संख्या पुढे डॅश डॅश देतो. ठीक आहे, पण सुरू होतात 1 पासून. हा आहे सगळ्यात लहान. अनंत संख्या जरी असला तरी संख्यांचा हा सगळ्यात लहान संच आहे. याच्यात पण अनंत संख्या, पण तरी सुद्धा हा संख्यांचा सगळ्यात छोटा संच आहे. संख्यांचा सगळ्यात लहान संच. कळलं? यस मॅम. कळलं? आता हा जो नैसर्गिक संख्यांचा संच आहे तो 1 पासून सुरू होतो, पण आता संख्यांमध्ये 0 पण येतो की, पण शून्याला इथे जागा आहे का एन मध्ये?
एन दिसतो का? एन मध्ये शून्य दिसतो का तुम्हाला? पण शून्य ही संख्या आहे, पण शून्याला एन मध्ये जागा नाहीये, म्हणून शून्याला कुठे जागा माहितीये पहिली मिळाली ही पूर्ण वर्ग संख्यांमध्ये. पूर्ण वर्ग संख्यांचा संच, जो आपण डब्ल्यू या अक्षराने दर्शवतो, कारण इंग्रजीमध्ये त्याला होल नंबर्स म्हणतात, म्हणून डब्ल्यू. ऐकताय सगळेजण? होल नंबर्स. आता हा जो डब्ल्यू संच आहे तो कशापासून सुरू होतो माहिती? शून्यापासून सुरू होतो. शून्य आणि त्याच्या पुढे 1 2 3 4, म्हणजे फक्त नैसर्गिक संख्यांपेक्षा एकच संख्या याच्यामध्ये जास्त आहे, शून्य. बाकी सगळ्या जेवढ्या नैसर्गिक संख्यांमध्ये त्या सगळ्या इथे पण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 पुढे डॅश 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 डॅश. कळतंय की नाही? की डोक्यावरून गेलं? कळलं हो की नाही? हो मॅडम. येस मॅडम. सांगा Yes, बघू, ma'am. नैसर्गिक संख्यांचा संच कुठून सुरू होतो? नैसर्गिक संख्यांमध्ये कोणत्या संख्या येतात? 1 पासून एक पासून हा, 1 1 2 पासून 1 पासून सुरू होतो. 1 2 पुढे असंख्य. डब्ल्यू पूर्ण संख्यांचा संच कुठून सुरू होतो? 0 पासून असंख्यपर्यंत. शून्यापासून पुढे असंख्य संख्या. ठीक आहे. आता 1 2 3 4 5 आल्या, शून्य पण आला. आता संख्यांमध्ये ऋण संख्या पण असतात की नाही? आपण बघितलं 6वी पासून आपल्याला ऋण संख्या पण आहे. जसं 1 2 3 4 5 6 7 या धन संख्या, त्याला आपण चिन्ह देत नाही पण त्या धन असतात है ना. या ज्या नैसर्गिक संख्यांमध्ये आपण 1 2 3 4 लिहितो त्या ऍक्च्युली धन संख्या आहेत, पण चिन्ह धन आपण लिहत नाही. पण ऋण पण तर संख्या आहेत, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. मग त्यांना जागा कुठे? त्यांना तर एन मध्ये पण जागा नाहीये, डब्ल्यू मध्ये पण जागा नाहीये. पण मग त्यांना तर घ्यावं लागणार आहे कशात तरी, कोणत्या तरी संचात त्यांना घ्यावं लागणार, कारण त्या पण तर संख्या आहेत. संख्यांचा संच जर आहेत तर त्यांना पण कुठल्या तरी संचात स्थान पाहिजे की नको? ऋण संख्यांना, हो की नाही? ऋण ऋण हो. येस मॅम. तर आपण बघा एक संख्या रेषा काढायचो. संख्या रेषा मध्ये शून्य, उजवीकडे सगळ्या धनसंख्या आणि डावीकडे सगळ्या कोणत्या? डावीकडे सगळ्या ऋण संख्या. ऋण संख्यांच्या संचासाठी असाच एक स्पेशल वेगळा संख्यांचा संच बनवला गेला, जो आहे आय. आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. बघा, हे जे संख्यांचे संच आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत, एकदम व्यवस्थित डोक्यात एकदम फिट करून ठेवायचे. कळते का? नैसर्गिक संख्या काय आहे, त्याच्यात कोणत्या कोणत्या संख्या येतात, पूर्ण संख्या काय आहे, पूर्णांक संख्या काय आहेत. आता हा जो संच आहे हा आहे पूर्णांक संख्यांचा संच आय. त्याच्यामध्ये कोणत्या येतात? तर त्याच्यामध्ये शून्य, उजवीकडे सगळ्या धनसंख्या 1 2 3 4 5 असंख्य, आणि डावीकडे सगळ्या ऋण संख्या, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4, आणि इकडे पण डॅश डॅश डॅश, डावीकडे पण डॅश डॅश डॅश, म्हणजे ऋण 4 ऋण 5 ऋण 10 ऋण 100 ऋण 1000. दोन्हीकडे अनंत संख्या. याला पूर्णांक संख्यांमध्ये उजवीकडे पण अनंत, डावीकडे पण अनंत. कळते का? या संचामधली पहिली संख्या पण आपल्याला माहित नाही आणि शेवटची पण माहित नाही. पहिले जे 2 संच आहेत एन आणि डब्ल्यू, याच्यामध्ये कमीत कमी पहिली संख्या तरी आपल्याला माहित आहे, बरोबर की नाही? नैसर्गिक संख्यांमध्ये पहिली संख्या कोणती आहे? नैसर्गिक संख्यांमध्ये पहिली संख्या कोणती आहे? 1. डब्ल्यू मध्ये कोणती आहे? 0. 0. पण पूर्णांक संख्यांचा संच जो आहे तो डावीकडे पण असंख्य आहे, त्यामुळे सगळ्यात लहान संख्या पण माहित नाही,
जेवढी डावीकडे ती लहान असते, पण लहान पण सगळ्यात लहान पण माहित नाही, कारण तिथे पण असंख्य आहेत आणि उजवीकडे पण असंख्य आहेत. त्यामुळे तो दोन्हीकडे वाढत जाणारा असा संच आहे पूर्णांक संख्यांचा. कळलं पूर्णांक संख्यांचा संच सर्वांना? हो मॅडम. बर. आता आपल्याला आणखी पुढे एक संच आहे. असे वेगवेगळे संच आहेत ना आपल्याला, त्यामुळे माहित पाहिजे. आता हे झालं, धन झालं, शून्य संख्येला पण जागा मिळाली. पण अजून पण संख्या आहेत ज्यांना अजून या तिघांमध्ये पण जागा नाही. कोणत्या बरं? आणखी कोणत्या संख्या तुम्हाला माहित आहेत ज्यांना या तिन्ही संचामध्ये अजून जागा नाही मिळाली? अपूर्णांक संख्या माहिती का? अपूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या माहिती आहे? अपूर्णांक संख्या नाव ऐकले का? अपूर्णांक. हो. कशा असतात अपूर्णांक संख्या? अपूर्णांक संख्या कशा असतात? 1/2. हा, ज्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो की नाही, अंश आणि छेदाच्या स्वरूपात, ज्याच्यामध्ये अंश आणि छेदाच्या स्वरूपात, बघा कोणतीही संख्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर झालं पाहिजे की काय आहे नक्की पुढचा जो संच आहे. बघा, पुढचा जो संच आहे ना त्याला आपण म्हणतो परिमेय संख्यांचा संच. काय म्हणतो आपण? परिमेय संच. आपण क्यू या अक्षराने दर्शवतो. क्यू मध्ये काय काय येतं माहित आहे? क्यू मध्ये सगळ्या संख्या येतात ज्या अपूर्णांकाच्या म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतात. कळलं का? म्हणजे आता 2/3 आहे, 4/5 आहे, है ना, 6/7 आहे, किंवा ऋण ऋणवाला पण येणार याच्यात. म्हणजे ज्या पण आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो. बघा आता मी समजा, कळतंय का क्यू मध्ये कोणत्या संख्या येणार? क्यू मध्ये P/Q स्वरूपातल्या सगळ्या संख्या येणार. P/Q स्वरूप म्हणजे काय? तर अंश आणि छेद, अंश छेदाच्या स्वरूपात ज्या आपण संख्या लिहितो त्या सगळ्या क्यू मध्ये येतात. क्यू म्हणजे परिमेय संख्यांचा संच. कळते का? कळते की येस नाही? मॅम. मॅम एकदा रिपीट सांगा ना. येस मॅडम. बघा आता 2/3 म्हटलं, 2/3, तर 2/3 या संख्येला या तिघांमध्ये कुठे जागा आहे का? एन मध्ये, डब्ल्यू मध्ये, आय मध्ये. 2/3. बघा या ज्या सगळ्या संख्या आहेत ना, एन मध्ये, डब्ल्यू मध्ये, आय मध्ये, ज्या संख्या आहेत ना त्या आपण अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात आपल्याला. ह्या पण जसं आता 7 आहे तर 7ला पण मी अंश छेदाच्या स्वरूपात लिहू शकते. 7/1 कसं लिहिता येतात आपल्याला त्या? 7/1 अंश छेदाच्या रूपात या संख्या, या सगळ्या संख्या लिहिता येतात. जसं 6 जर मला लिहायचे तर 6 पण मी 6/1 असं लिहिणार. पण या ज्या सगळ्या संख्या आहेत ना त्यांचा छेद आपण काय लिहितो? ज्या नैसर्गिक आहेत किंवा पूर्ण आहेत किंवा पूर्णांक आहेत, आय मधल्या पण सगळ्या संख्या आपण अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात. पण छेद किती लिहायचा असतो त्यांचा? छेद किती घ्यायचा असतो? 1. कोणाचा? ज्या एन मध्ये आहे, डब्ल्यू मध्ये आहेत. आता मी समजा तुम्हाला सांगितलं 6 ही संख्या, 6 ही एन मध्ये येते का सांगा मला? एन मध्ये येते संख्या 6. एन मध्ये येते 6. एन संचामध्ये येईल का 6 संख्या? नाही. एन नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये 6 नाही आहेत का?
एन मध्ये येतोय येतोय. डब्ल्यू मध्ये आहेत 6 डब्ल्यू मध्ये येस मॅम. आहे. आय मध्ये आहे. आय मध्ये 6 आहेत का? आहे मॅम. आहे. आता हा जो परिमेय संख्यांचा संच आहे तो कोणासाठी बनवलाय माहितीये का? ज्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो अशा संख्या. अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येईल अशा संख्या. फक्त अट एकच आहे की क्यू जो आहे क्यू 0 नाही पाहिजे. क्यू म्हणजे काय? क्यू काय आहे? पी अंश आहे आणि छेद क्यू आहे. म्हणजे छेद 0 नाही पाहिजे. छेद 0 नसणाऱ्या म्हणजे 0 व्यतिरिक्त कोणताही छेद जर असेल, छेदामध्ये 0 सोडून जर कुठलीही संख्या असेल तर ती या परिमेय संख्यांच्या संचात येते. अंशामध्ये काही असू द्या, अंशामध्ये 0 चालतो. म्हणजे कसं माहितीये का? क्यू मध्ये काय काय येणार? क्यू मध्ये 2/3 येणार का? येणार का क्यू मध्ये परिमेय संख्यांमध्ये? या क्यू मध्ये 2/3 येणार? येणार का? कारण ती अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेली आहे आणि छेद त्याचा किती आहे? 2/3 चा छेद किती आहे? 2/3 चा छेद किती आहे? 3. छेदात 3 आहे. 3 चालणार आहे छेद, 0 नाही पाहिजे. फक्त 0 व्यतिरिक्त कोणताही छेद चालेल. म्हणजे 2/3 ही संख्या क्यू मध्ये येते. बाकी वरच्या 3 पैकी कोणत्याही संचामध्ये 2/3 येत नाही. एन मध्ये येत नाही, डब्ल्यू मध्ये पण तिला जागा नाही, आय मध्ये पण 2/3 ला जागा नाही. फक्त कोणत्या संचात 2/3 ला जागा आहे? Q. क्यू मध्ये. बोला. का माहितीये का? हो. परिमेय संख्यांमध्येच तिला जागा आहे. कारण बाकी 3ही संचामध्ये ज्या संख्या आहेत त्यांचा छेद 1 आहे. 1 छेद. आणि फक्त 1 छेद असणाऱ्याच या तिघांमध्ये येतात. बाकी 1, 2 छेद, 3 छेद किंवा छेदामध्ये कुठलीही संख्या असेल तर परिमेय संख्याचा क्यू मध्येच त्यांना जागा आहे. नाही कळलं मी काय बोलली? हो मॅम. हो. 4/5 ला कुठे जागा आहे? 4/5 ला कोणत्या संचात जागा आहे? क्यू. क्यू मध्ये. ऋण 6/7 ला कुठे जागा आहे? क्यू मध्ये. आता मला सांगा, मी तुम्हाला एक ट्रिकी प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे नीट उत्तर द्यायचं. मी फक्त समजा तुम्हाला सांगितलं 5 ही संख्या, 5, फक्त 5, तर ह्या संख्येला कुठे कुठे जागा आहे? कोणत्या कोणत्या? आता आपण 4 संच शिकलोय. एक आहे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक आणि परिमेय, एन, डब्ल्यू, आय आणि क्यू. यापैकी 5 ही संख्या कोणकोणत्या संचाचा घटक आहे? एन चा घटक आहे का? 5 एन चा घटक आहे? आहे. आहे. डब्ल्यू चा घटक आहे 5? आहे. डब्ल्यू मध्ये येणार 5? आहे. आहे. हो. आय मध्ये? आय मध्ये? येणार. आय मध्ये आहे? आहे. येणार. क्यू आहे. मध्ये आहे 5? 5 क्यू मध्ये आहे का? नाही. 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 हा, इथे तुम्ही गडबड केली. का माहितीये का? 5 जो आहे ना तो क्यू मध्ये पण येणार. का माहित आहे? कारण 5 पण अंश छेदाच्या स्वरूपात लिहिता येतो की. फक्त 5 जरी मी लिहिलं तरी 5 सुद्धा 5/1 अशी लिहिता येते आपल्याला संख्या. 5 जर म्हटलं ना आपण तर 5 ही अंश छेदाच्या स्वरूपात 5/1, त्यांचा छेद 1 असतो. जर छेदात काही नाहीये म्हणजे छेद किती असतो? एखादी संख्या जरी पूर्ण असली तरी तिचा छेद 1 लिहितो आपण. लिहितो की नाही? हो. आणि इथे क्यू मध्ये
क्यू मध्ये जागा मिळण्यासाठी फक्त एकच अट आहे की छेद 0 नाही पाहिजे फक्त. मग याचा छेद 0 आहे का? 5चा छेद किती नाही. आहे? छेद किती आहे त्याचा? 1 1 आहे. त्यामुळे या 5ला पण क्यू मध्ये जागा आहे. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, आय मधल्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या पण सगळ्या क्यू मध्ये येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त छेदामध्ये आय मध्ये ज्या संख्या आहेत की नाही मुलांनो, त्यांचं सगळ्यांचा छेद 1 आहे. हा, आय मध्ये. बरोबर कळते का? डोक्यात जाते काय? आय म्हणजे हा पूर्णांक संख्यांचा संच. या सगळ्यांचा छेद 1 आहे. त्यामुळे तो क्यू मध्ये येणारच आहे. सगळ्या संख्या क्यू मध्ये येणार. आणि क्यू मध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्या येणार? तर ज्यांचा छेद 2 आहे, 3 आहे, 5 आहे, त्या पण क्यू मध्ये येणार. कळते की नाही? समजतंय? हो. मग 5 ही संख्या आहे ना, 5 ही संख्या आहे ना, ती चारही संचामध्ये येते. चारी मध्ये येते. एन मध्ये पण येते, डब्ल्यू मध्ये पण येते, आय मध्ये पण येते. बरोबर? येस मॅम. मग लिहिताना आपण असं चा घटक आहे कसं लिहितो माहितीये का? एखादा आता 5 ही संख्या जर एन चा घटक आहे असं लिहायचं असेल तर 5 चा घटक आहे साठी हे चिन्ह आहे. हे चिन्ह आहे ना, हे चिन्ह आहे चा घटक आहे. म्हणजे 5 हा एन चा घटक आहे. तुम्हाला सत्य किंवा असत्य मध्ये तुम्हाला विचारू शकतात. आता हे जे विधान मी लिहिलं हे सत्य आहे की असत्य आहे? सत्य. 5 हा एन चा घटक आहे, सत्य आहे, है ना? आता समजा हो. मी तुम्हाला असं विचारलं, बघा नीट लक्ष द्या सगळ्यांनी. हे सत्य आहे की असत्य आहे? 1/2 हा आयचा घटक आहे. आयचा आय मध्ये येतो का 1/2? 1/2 हा आयचा घटक आहे का? 1/2 आय मध्ये येतो का? 1/2 ही संख्या आयचा घटक आहे का? नाही मॅम. 1/2 जी संख्या त्याच्या छेदात 2 आहे बघा ना, आणि छेदामध्ये 2 असतील तर आय मध्ये येणार नाही. आय मध्ये कोणत्या संख्या येतात ज्यांचा छेद? आय मध्ये कोणत्या संख्या येतात? आय मधल्या जेवढ्या संख्या आहेत त्यांचा छेद किती आहे? या सगळ्या संख्यांचा छेद किती आहे आय मधल्या? 1 आहे. आणि त्यामुळे 1/2 संख्या आय मध्ये नाही येणार. मग मी जे विधान लिहिलंय 1/2 हा आयचा घटक आहे, हे विधान कसं आहे? सत्य की असत्य? सत्य आहे की असत्य? असत्य आहे ना? असत्य. नाही कळत आहे का मुलांना असं काय? कळतंय मॅम. कळतंय? येस मॅम. हा, हे विधान सांगा सत्य आहे की असत्य? 0 हा एनचा घटक आहे. नो मॅम. असत्य. असत्य. असत्य है ना? बरोबर? येस मॅम. हे विधान ऋण 2 हा डब्ल्यू चा घटक आहे. सत्य की असत्य? सत्य. 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 ऋण 2 डब्ल्यू कोणता संच आहे? आधी संच नीट आठवायचे. संच कुठून चालू होतो? डब्ल्यू संच कुठून चालू होतो? डब्ल्यू संच कुठून चालू होतो? बघा आपले संच कुठून चालू झालेत. डब्ल्यू कुठून चालू होते बघा?
झिरो पासून. झिरो पासून ऋण 2 हा W चा घटक आहे का? नाही. आहे. आहे ऋण 2 डब्ल्यू मध्ये ऋण 2 कसा येणार मुलांनो? डब्ल्यू मध्ये ऋण संख्या येतच नाही. डब्ल्यू हा संच सुरूच कुठून होतो? डब्ल्यू हा संच सुरू कुठून झाला? झिरो. बघा ऋण संख्या ह्या आय मध्ये येणार. आय आणि क्यू मध्ये येणार फक्त, म्हणजे पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्यांमध्ये. पहिल्या 2 संचामध्ये ऋण संख्या आहेतच नाही. नैसर्गिक संख्यांमध्ये सगळ्या धनसंख्या आहेत. डब्ल्यू मध्ये पण सगळ्या धनसंख्या आणि शून्य आहे फक्त. संच लक्षात घ्या मुलांना, संच कळले पाहिजेत. एन काय आहे, डब्ल्यू काय आहे, त्याशिवाय कळणार नाही आपल्याला. डब्ल्यू मध्ये ऋण 2 येणार का? नाही मॅम. नाही. नाहीये ऋण 2. ऋण 2 ला डब्ल्यू कुठे? डब्ल्यू ते शून्यापासून सुरू होतो. इकडच्या डावीकडच्या ऋण संख्या नाहीयेत त्याच्याकडे, डब्ल्यू कडे नाहीयेत. आहे की नाही? येस मॅम. डब्ल्यू ने फक्त शून्य घेतला आणि एन मध्ये फक्त शून्य वाढवला आणि बस. तो बोलला बस झालं, माझ्याकडे संख्या, मला नाही जास्त झेपत संख्या. त्यामुळे त्याने फक्त शून्य, नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त शून्य वाढवला आणि त्याने त्याचा संच संपवला, बस. कळलं का? त्यामुळे ऋण 2 हा डब्ल्यू चा घटक नाही. आणि म्हणून मी जे लिहिलंय ते सत्य आहे की असत्य? असत्य. 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 कळते का? येस मॅम. आता कळलं का व्यवस्थित? संच कळले का? संख्यांचे संच माहित पाहिजेत. हो. काल पण आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या या सगळ्या प्रकारच्या संख्या आपल्याला माहित पाहिजे. हो मॅडम. आता आपण आणखी एक पीस फक्त तुम्हाला विचारते, ते फक्त सांगा सत्य आहे की असत्य. ठीक आहे? 7 हा क्यू चा घटक नाही असं मी समजा तुम्हाला दिलं, तर हे सत्य आहे की असत्य? क्यू म्हणजे परिमेय संख्या, जो सगळ्यात शेवटचा संच आहे. असत्य आहे मॅम. हे असत्य आहे ना की सत्य आहे? 7 क्यू चा घटक नाही. असत्य क्यू चा आहे. घटक आहे की नाही? 7 आहे की नाही? क्यू मध्ये येणार की नाही 7? येतोय मॅम. येणार आहे क्यू मध्ये. पण मी काय लिहिलंय की तो घटक नाहीये क्यू चा. मग मी जे लिहिलंय ते सत्य आहे की असत्य? असत्य. 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 कळलं सर्वांना? संच येस मॅम. संच कळले? हो. आणि हे जे आहे चिन्ह, हे चा घटक आहे साठी वापरतो आपण. असं जे चिन्ह आहे ते चा घटक आहे आणि त्याच्यावर लाईन दिलं तर चा घटक नाही. जसं मी इथे लिहिताना लिहिलंय की 7 हा क्यू चा घटक नाही असं लिहिलेलं आहे. आणि आपल्याला ते असत्य विधान आहे. आपण फक्त सत्य की असत्य ते ओळखायचं. ठीक आहे? तर हे सगळे संच आपल्याला दिलेले आहेत बघा. एन दिलाय, इथे डब्ल्यू दिलाय, आय दिलाय आणि क्यू दिलेला आहे. आणि एक आर आहे. आर तो जाऊ दे. आर हा सगळ्यात मोठा संच आहे. ठीक आहे? आता संच लिहिण्याच्या पद्धती 2 आहेत मुलांनो. आपण जे संच लिहितो ते संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे यादी पद्धत. दिसते स्क्रीन तुम्हाला? स्क्रीन दिसते? येस मॅम. तर 2 प्रकारे संच लिहिता येतात. एक आहे यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत. बघा, यादी पद्धत लिहिणं खूप सोपं आहे. यादी पद्धतीमध्ये फक्त आपण काय करायचं की त्या संचामध्ये जे पण घटक येतात त्यांची यादी करायची, लिस्ट करायची, बस. जसं आता तुम्हाला आठवड्यातील वारांचा संच लिहायला सांगितलं है ना, तर आठवड्यातील वारांचा संच जर लिहायला सांगितला तर त्याची फक्त यादी करायची. म्हणजे काय यादी म्हणजे काय?
ते वार लिहायचे, आठवड्यातील वार लिहायचे. कोणते कोणते आहेत आठवड्याचे वार, यादी करायची त्यांची. समजा ए हा आठवड्यातील वारांचा संच आहे. आठवड्यातील वार कोणते आहेत? वैरवी कंसात सगळे वार लिहायचे. कोणते आहेत वार? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रविवार. आणि रविवार. या आठवड्यातील वारांची मी काय केली? ही यादी. काय केली आपण? यादी पद्धतीमध्ये मी हा संच लिहिलेला आहे. मला सांगितलं होतं की ए हा आठवड्यातील वारांचा संच आहे, मग तो मी यादी पद्धतीने लिहिला. यादी पद्धत म्हणजे काय? तर त्या संचाचे जे घटक आहेत ते सगळ्यांची यादी करायची आणि मध्ये फक्त स्वल्प विराम द्यायचा, कॉमा द्यायचा मध्ये. कळलं? ही यादी पद्धत. जसं आपल्याला समजा आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचा संच आपल्याला लिहायला सांगितलं, तर काय लिहिणार तुम्ही? समजा बी आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचा संच आहे. तर काय काय लिहिणार तुम्ही? यादी काय काय करणार? यादी करायची त्याची. काय काय येणार ग्रह सूर्यमालेतील आपल्या? सूर्यमालेतील ग्रह माहित आहेत का सगळ्यांना? किती आहेत? सूर्यमालेतील ग्रह कुठे गेले सगळे मुलं? सगळ्यांनी एकदा कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. मॅम आमची इकडची लाईट गेली आहे. सगळ्यांची लाईट गेली? ज्यांना कॅमेरा ऑन करता येतो त्यांनी करा. त्यांना नाही करता येत, लाईट वगैरे गेली असेल. करा बघू दे पटकन पटकन. कॅमेरा ऑफ करा, पण एकदा मला बघू देतो मी कसे दिसतात सगळेजण. आणखी कोण? एक ताई हर्षदा ताईनेच केला ऑन कॅमेरा. बाकीच्यांनी पण करा पटकन कॅमेरा ऑन. अच्छा, मला तुमचे चेहरे बघू देत, कोण कोण कसं दिसतंय, म्हणजे मला ओळखता येईल. दिलीप रणदिवे. मॅडम आमचं होत नाही. अच्छा ठीक आहे, आता ऑफ कर. आता आपण सूर्यमालेतील ग्रह किती आहेत? 8 आहेत मॅम. बरोबर, 8 आहेत. कोणते कोणते आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बरोबर. तर त्यांची सगळ्यांची यादी करायची, नावं लिहायची. बुध, शुक्र, तिसरा आपला पृथ्वी आहे, मग मंगळ आहे, मग गुरु आहे, मग शनी आहे, मग युरेनस आहे आणि नेपच्यून आहे. बरोबर. तर त्याची यादी करायची. कळलं? यादी पद्धत म्हणजे काय? फक्त यादी करायची आपल्याला. गुणधर्म पद्धत काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेन, पण त्याच्या आधी तुम्हाला अभ्यास काय करायचा ते मी सांगतो. सराव संच 1.1 दिसतो? स्क्रीन दिसते? पुढील संच यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने लिहायचे संच. पहिला संच दिलेला आहे समनैसर्गिक संख्यांचा संच. काय येतील बरं याच्यामध्ये? मग एक काहीतरी नाव लिहायचं, त्या संचाला ए नाव द्यायचं आणि त्याच्यामध्ये काय काय येईल बरं? सम नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या मला माहिती आहे 1 पासून सुरू होतात, 1 2 3.
पण त्याच्यातल्या पण सम घ्यायला सांगितल्यात आपल्याला. सम कोणते आहेत? फक्त नैसर्गिक नाही म्हटलंय. नैसर्गिक म्हटलं तर तो एन संच येणार आपला. नैसर्गिक फक्त म्हटलं असतं तर कोणता संच आला असता? तुम्हाला समजा सांगितलं की नैसर्गिक संख्यांचा संच, तर तो तर एन आहे आपल्याकडे, 1 पासून सुरू होणार, तो नैसर्गिक आहे. पण इथे आणखी एक शब्द दिलेला आहे त्यांनी जास्तीचा. कोणता आहे या संचामध्ये? फक्त नैसर्गिक नाही म्हटलंय, सम पण म्हटले. मग समसंख्या कोणत्या असतात? समान. नाही. सम म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतं, म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या संख्या त्या सम असतात. मग कोणत्या आहेत? पहिली समसंख्या कोणती? नैसर्गिक. पहिली सम नैसर्गिक संख्या कोणती आहे? ज्याच्या एकक स्थानी 2. बरोबर. ज्याच्या एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 आहे. 2, 4, 6, 8. 8 नंतर कोणती सम नैसर्गिक संख्या? 10. बघा एकक स्थानी 0 आला 10च्या. 10 नंतर ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असं एकक स्थानी आहे. एकक स्थानी म्हणजे शेवटी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, तर ती सम असते. 10 नंतर कोणती सम नैसर्गिक संख्या? 12. 12. त्यानंतर 14. 14, 16, 18 है ना? 20. आणि ज्या मधल्या आहेत ना, ज्या मधल्या त्या विषम असतात हा. म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 यांना काय म्हणायचं? यांना काय म्हणायचं? विषम. विषम संख्या. विषम. लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला जर विषम नैसर्गिक संख्या विचारला तर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 असं. कळलं? येस. आणि पुढे डॅश डॅश येणार, कारण अशा पुढे असंख्य संख्या आहेत. समनैसर्गिक 10, 12, 14, 16 ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8. आता 1200, 1028 पण समनैसर्गिक संख्या आहे, कारण एकक स्थानी 8 आहेत बघा. ती पण याच्यामध्ये येईल. पण त्या काय आपण एवढ्या सगळ्या लिहिणार नाही. आपण फक्त पहिल्या 4-5 लिहायच्या आणि पुढे काय करायचं? डॅश 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 असं लिहून काढायचं. कळतंय? येस मॅम. आता इथे काय दिले बघा? 1 ते 50 मधील सममूळ संख्या. बघा आता तुम्हाला मूळ संख्या माहिती आहे का? मूळ संख्या काल मी शिकवलं, काल तुम्ही असायला पाहिजे. मूळ संख्या ठीक आहे, हे आपण नंतर बघू. फक्त तुम्ही एक काम करा, याच्यामध्ये ऋण पूर्णांक संख्या तुम्ही लिहू शकता. ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्यांचा संच आठवतो का? मी तुम्हाला मगाशी सांगितलं पूर्णांक संख्यांचा संच. येस मॅम. हो मॅम. कोणत्या अक्षराने दर्शवतो आपण पूर्णांक संख्यांचा संच? आय. आय. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? फक्त पूर्णांक संख्या नाही सांगितले. काय सांगितले बघा? ऋण पूर्णांक. कोणत्या पूर्णांक घ्यायचे? ऋण पूर्णांक. म्हणजे याच्यामध्ये काय येईल सांगा? ऋण पूर्णांक म्हणजे कोणत्या संख्या येतील? ऋण संख्या. ऋण संख्या सगळ्या लिहायच्या. कळते का? धन नाही. पूर्णांक मध्ये सगळ्या येतात, धन, ऋण आणि शून्य. पण आपल्या पूर्णांक मधल्या ऋण घ्यायच्यात फक्त, कारण ऋण पूर्णांक म्हटलेले. कळतंय? म्हणजे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 फक्त एवढंच घ्यायचंय. आणि त्याला आय अक्षर नाही द्यायचं, कारण आय मध्ये सगळ्या संख्या येतात. त्याला वेगळं काहीतरी ABCD काहीतरी नाव दे. कळलं? येस मॅम. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. 7 स्वर कोणते आहेत? त्यातील स्वर स्वर रे ग म प ध नि सा. बरोबर, ते लिहायचे फक्त. आणि ते पण लिहिताना कसे लिहायचे? मध्ये कॉमा टाकायचा. सा, रे, ग असे 7 स्वर लिहायचे. सा, रे, ग, म, प, ध, नि. नि पर्यंत. परत सा जो येतो तो 8वा तो नाही लिहायचा. ठीक आहे? कळतं का?
तो पहिला प्रश्न सोडवा, त्याच्यात फक्त दुसरं सममूळ संख्या ठेवून द्या, ती काय आहे ती तुम्हाला नंतर सांगते. कळते का? अभ्यास येते तो करायचा प्लीज. करणार का सगळेजण? तर मला सांगायला. येस मॅम. एक चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न पण यादी पद्धतीने लिहा. फक्त तुम्हाला एक कॅपिटल लेटर लिहायचंय, संचाला नाव द्यायचं कॅपिटल लेटरने आणि त्याच्यामध्ये जे घटक येतात ते महिरपी कंसात लिहायचे. जसं भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सौर वर्षातील म्हणजे आपला मराठी वर्षातील महिन्यांचा संच, इंग्रजी नाही. मग काय काय येईल याच्यामध्ये? सौर वर्ष म्हणजे आपलं वर्ष मराठी. याच्यामध्ये काय काय येईल? सोलार इयर. आपल्या सौर वर्षातले महिने कोणते आहेत? चैत्र, वैशाख. येतात का नावं? मराठी महिने. लिहा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष. भाद्रपद, अश्विन, कार्तिक, फाल्गुन. हो मॅम. त्यानंतर काय आहे दुसरं बघा. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. अक्षर, लेटर्स. कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये जेवढे जेवढे अक्षर म्हणजे लेटर्स आलेत ते लिहायचे. कोणते कोणते लेटर्स आलेत बघा त्याच्यामध्ये. कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते कोणते लेटर आले? सी आहे, त्याच्यानंतर ओ आहे, हॅलो मॅम. एम आहे. मॅडम हा, मॅडम दिसत नाही स्क्रीनशॉट. स्क्रीन दिसत नाहीये का? हो. कोणालाच नाही दिसत? दिसत नाही मॅम. दिसतं मॅम. ज्यांना दिसत नाही ना त्यांनी पुन्हा म्हणजे हे होऊन एक्झिट. दिसते ना? कॉम्प्लिमेंट मध्ये कोणती कोणती दिसते मॅम. कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये कोणते कोणते लेटर्स आहेत? सी आहे, ओ आहे, एम आहे, पी आहे आणि काय आहे? एल, एल आहे. ई, एम. एम परत नाही लिहायचा. एकदा एम लिहिला ना सेट मध्ये ना संचामध्ये कोणताही लेटर रिपीट नाही लिहायचा किंवा कोणताही घटक रिपीट नाही होत. संच लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे एम किती वेळा येऊ दे, एम किती वेळा येऊ दे, तो एकदा लिहिताना संचामध्ये किती वेळा लिहायचा? फक्त एकदा. एकदाच. ई पण ई पण 2 वेळा आलाय, तो एकदाच लिहायचा. एन आणि टी एवढं. ठीक आहे. यस यस. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? ज्ञानेंद्रिय आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. कान, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय की कान, डोळे, नाक, कोणते? आणि त्वचा, जीभ आणि जीभ. बरोबर. त्यानंतर मूळ संख्या काय आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. तुम्हाला माहित असेल मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त स्वतःने ज्यांना भाग जातो त्या मूळ संख्या असतात. अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 1 ते 20 मध्ये. 1 ते 20 मध्ये अशा कोणत्या संख्या आहेत ज्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो, स्वतःच्याच पाड्यात येतात? अशा कोणत्या आहेत? 1 ते 20 मधल्या लिहायच्या आहेत. 1 ते 20 मधील मूळ संख्या म्हणजे 1 ते 20 मध्ये अशा कोणत्या संख्या आहेत ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाही, फक्त स्वतःच्याच येतात? 1, 3, 2, 1 घ्यायची नाही. मूळ संख्या 1 मध्ये 1 घ्यायचं नाही. 2 ही सगळ्यात पहिली मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर त्यानंतर 3, त्यानंतर 5. तू आपला 5, मी करून लावतो.
सात 5 नंतर सात 7. सात सात बरोबर 7. आणि 11 11 बरोबर. 11 तेरा 11 नंतर 13 आहे. 13 13 13 नंतर 15 नाही. 15 मूळ संख्या नाही. 15 येतं. 17 15 पाड्यात येतं ना. 15 3च्या पाड्यात येतं, 5च्या पाड्यात येतं. 17 हो 19 21 21 नाही 19. 21 तर 20 पेक्षा मोठी झाली. आणि 19 21 ही मूळ संख्या नाहीये. 21 3 7च्या पाड्यात येते. आता हे पृथ्वीवरील खंड खंड कोणते कोणते आहेत? 7 खंडांचं आहे ना आपलं हे खंड 7 आहेत ना. कोणते कोणते? आपण कोणत्या खंडात आहोत? आपला देश कोणत्या खंडात आहे? आशिया खंड आशिया. आशिया बरोबर. आशिया. मग आशिया त्याच्यानंतर आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, नंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका असे 7 खंड आहेत. कळलं? हो मग त्यांची फक्त यादी करा. यस संचाला कुठलं तरी नाव द्या, कॅपिटल लेटर, आणि मग पुढे त्याच्यातले सगळे जे घटक आहेत त्यांची यादी करायची. ठीक आहे? कळलं सर्वांना काय काय करायचं अभ्यास? प्रश्न 4था आणि प्रश्न 1 1.1 मधलं करायचं. कळलं? हे तुम्हाला अभ्यास आहे हो मॅम करायचं. ठीक आहे? फक्त 10 मिनिटं लागतील करायला, बाकी जास्त वेळ नाही द्यायचा. सुट्ट्या आहेत मला माहित आहे तुम्हाला, पण तेवढाच वेळ द्या. ठीक आहे? हो बाय. ओके आपली वेळ संपलेली. बाय मॅम बाय मॅम बाय मॅडम बाय गुड नाईट गुड नाईट बाय